कधीच कोणाला रेकमेंड नाही करणार की अशा रस्त्याने या. डाव्या साईडला उजव्या साईडला आहे खोल दरी. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये. आजचा स्पेशल व्हिडिओ ह्याच्यासाठी की प्रथम सर आपल्या व्हिडिओमध्ये आहेत. त्यांचं इंट्रो तर मी टाकेलच. काय म्हणता सर, एरिया कसा वाटलाय? मी माझा डेब्यू तू करतोयस YouTube वरती, तर मला त्याचाच एक विलक्षण डेब्यू. ॲक्च्युली सर फिल्म मेकिंगमध्ये आहेत आणि त्याची माहिती पुढच्या क्लिपमध्ये मी टाकेलच. पण आजचा व्हिडिओ स्पेशल ह्याच्यासाठी पण की आम्ही अकरानी महल किल्ला हा जो रूट आहे हा पूर्ण कवर करणार आहे. किल्ला कवर नाही करणार आहे, पण रूट कवर करणार आहे. आणि खालचं जे पायथ्याचं गाव होतं ध्वजापानी, तिथून ते काकडद्यापर्यंतचा हा पूर्ण कच्चा पक्का रस्ता, खडतर रस्त्यांचा प्रवास ह्या व्हिडिओमध्ये आम्ही करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला आमच्या सांगते. आम्ही जस्ट मालदा क्रॉस केलंय आणि सातपुड्याच्या बिलकुल पायथ्याशी हे गाव आहे. सिंगल रस्ता लागलाय बघा. आणि प्रथम सर चाललेत पुढे त्यांच्या ट्रायम्फ 400 वरती. ते अगोदर इथे येऊन गेले ॲक्च्युली. आणि इथून आपल्याला जायचं आहे ध्वजापानी. तर ध्वजापानी इथून 3 किलोमीटर आहे आणि असा काहीतरी रस्ता आहे. विषय आला जंगलाचा, तर ठीकठाक जंगल आहे इथं, मॉडरेट लेवलमध्ये. आणि झाडं जास्त एजेड वाटत नाहीये, तरुणच झाडं वाटत आहेत. जास्त मोठं झाडं आहे नाही इथं, मॉडरेट लेवलमध्ये जंगल आहे. पण चढती जबरदस्त आहे, कारण सुरुवातीपासून आपल्याला असं चढ लागलाय. कॉर्नरिंग खतरनाक आहे बरं का इथं. इथं आल्यानंतर आहे ना, मला सेम खुर्चीमाळची आठवण आली. सातपुड्यामध्ये असे कित्येक घाट असतील जे लोकांना कदाचित माहीतही नाही, आणि असेच घाट कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. इथून रस्ता चांगला लागला बघा. आणि ध्वजापानी 2 किलोमीटर आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या की ध्वजापानी पर्यंतच आपल्याला चांगला रस्ता भेटणार आहे. आपण ध्वजापानी पोचायला आणखीन 2 किलोमीटर आहे. आणि प्रथम सर चाललेत पुढे. त्यांना पण रायडिंगचा, शूटचा असा चांगला शौक आहे आणि त्यांनी आज जॉईन केला आपल्यासोबत. मी पहिल्यांदाच ह्या एरियामध्ये आलो यार. खरंच ना, मी खूप व्हिडिओमध्ये बोलतो की सातपुडा खूप अनप्रिडिक्टेबल आहे. असं का, तर प्रत्येक ठिकाणी ना सातपुड्याची जाणीव वेगळी असते. आणि इथं देखील तसंच काहीतरी आहे. नद्या पूर्ण कोरड्या पडल्यात आणि समोर थोडासा घाट लागला आपल्याला. एक गोष्ट चांगली आहे की ध्वजापानीपर्यंत रस्ता चांगला आहे बघा. चांगला म्हणजे ठीक आहे, अदरवाईज तर खूप कच्चे असतात रस्ते. त्याच्या तुलनेमध्ये तर हे चांगलंच आहे. ध्वजापानी येऊन पोचलोय बघा. मालद्यापासून आम्ही जवळपास 5 किलोमीटर चाललो आणि ध्वजापानी येऊन पोचलोय. प्रथम सर, रूट कसा वाटतोय? दुसऱ्यांदा आलेत? मी 3 दिवस आधी झालो होतो इकडे. ओके. पण 5 किलोमीटरचा जरी कमी पट्टा असला ना, पण जो चढ आहे हां, इथला आणि तीव्र आहे ना एकदम. एकदम तीव्र. म्हणजे गाडी जर थांबवली आणि पहिल्या गिअरवरती जर ठेवलं, तर अशी भीती आहे की जर आपण गाडी सोडली आणि ती मागे जर कंट्रोल नाही झाली, डायरेक्ट दरीत जाईल. तर असं आहे, मस्त आहे हा. म्हणजे आपण जे नॉर्मल रस्त्यांवरती चालतो आणि जे पहाडांमध्ये आपण कॉर्नर काढतो, त्याची एक वेगळीच मजा असते. बरोबर. हो. आपण विचारही करू शकत नाही की सातपुड्यामध्ये अशा अशा ठिकाणी रस्ते बनलेत. ऍक्च्युली काही वर्षापूर्वी ना हे रस्ते बिलकुलही नव्हते. जवळपास गेल्या 10-1 वर्षांमध्ये भरपूर ठिकाणी नवीन नवीन रस्ते बनलेत आणि त्यापैकी हा एक आहे.
अशा ठिकाणाहून गाडी चालवणं म्हणजे सरळ फर्स्ट गिअर मारायचा आणि हळूहळू जाऊ द्यायचं. अभी प्रथम सर की ऑफ रोडिंग बाईक आहे. चालले ते मस्त एकदम. इथे येण्याचं, ह्या टायमात इथे येण्याचं कारण सांगतो तुम्हाला की येणाऱ्या टायमामध्ये ना हा रस्ता पूर्ण खराब झालेला असेल पावसामध्ये आणि शूट करणं पॉसिबल होणार नाही. काय रस्ता यार, पूर्ण सिंगल आहे बघा. हे बघा, हे बघा. मी दरवेळेस ट्राय करतो की असं काहीतरी करणार नाही, पण होऊन जातं यार. हे रस्ते बघा, ते बघायला जितकं सोपं वाटतं ना तेवढं आहे नाही. रस्ता खूप सिंगल आहे आणि आपल्या डाव्या साईडला, सॉरी उजव्या साईडला आहे खोल दरी. बापरे. तरी देखील चांसली माळच्या रस्त्यांपेक्षा बराच आहे यार. बघा, बापरे बापरे बापरे. काय रस्ते ते. समोरचा कठीण ताज बघा. तो प्रथम सर गाडी चालवत आहे. इथं घेऊन जायचं आपल्याला. शपथ, पण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अशा रस्त्यावरून येतोय. खरंच यार, ड्रोन आणि हितेश पाहिजे होती इथं. काय रस्ता यार. जे भटके आहेत ना आमच्यासारखे, हा रस्ता त्यांच्या कामाचा आहे. मी कधीच कोणाला रिकमेंड नाही करणार की अशा रस्त्याने या. आता तुम्ही सांगणार की हे रस्ते तयार कोण करतं, तर स्थानिक लोक स्वतः खोदून हे रस्ते तयार करत असतात. कारण त्यांना एका गावाहून दुसऱ्या गावाला पूर्ण फिरून जावं लागतं. म्हणून त्यांनी काकडदा जाण्यासाठी हा रस्ता बनवला आहे, असं काही स्थानिक लोकांनी म्हटलं. आणि खरंच मला अपेक्षा नव्हती की असं काहीतरी असेल यार इथं. बापरे, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय आहे मित्रांनो. नेहमीच माझी बँड वाजते. आपल्या व्हिडिओ बनवण्याच्या प्रोसेसमध्ये एक चॅप्टर जुळला गेला आहे या अशा रस्त्यांवरून येण्याचा. इमॅजिन नाही करू शकणार कोणी की अशा डोंगरांमधून हे असे रस्ते आहेत. इतकी लहान पायवाट आहे आणि तिथून गाड्या आणतात बघा. आणि हे डोंगर बघा, निशब्द आहे. अजून आपल्याला असं 2 ते 3 किलोमीटर असाच प्रवास करायचा आहे. चला पुढे. 2 किलोमीटरचा कठीण पॅच कव्हर करून आपण अकरानी महल किल्ला या ठिकाणी येऊन पोचलोय. एक गाव आहे हे. गावाचं नाव पूर्णपणे माहीत नाही, पण असे काहीतरी रस्ते आहेत बघा. अद्याप तरी अशा रस्त्यांचा खडतर प्रवास अजून संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बापरे, त्यावेळेस भीती. हा ना. पण जो नवीन येतो ना त्याच्यासाठी डेंजर आहेत. काय म्हणता सर रस्ता? तुम्ही तर दणदणात आला एकदम. सेकंड अटेम्प्ट मध्ये वाटलं नाही का एवढं, है ना. नॉर्मल वाटलं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये खूप असं जीव घेणं वाटत होतं. 1 ते 1.5 फुटाचा रस्ता आहे. अजून काय सांगायचं. हा जो रस्ता तो हा काकडदा आहे ना. इथून खांबला आणि काकडदा. आणि समोरचं जे ठिकाण तुम्हाला दिसतंय ते आहे अक्करानीचा महल किल्ला. एखाद्या डिटेल व्हिडिओमध्ये मी पूर्ण कव्हर करेल. सध्या तरी आम्ही जातोय इथून खांबला आणि काकडदा. इथून किती दूर आहे सर?
7 किलोमीटर. 7 किलोमीटर ना हम्म. जायचं. हम्म. चला आता काकडला कधी काकड्याला जाऊन भजी खायची आहे. आणि टारमॅक लागलेला आहे, डांब रस्ता लागलेला आहे. चला जे मोठे डोंगर आहेत ना, तो डोंगर आपल्याला क्रॉस करायचा. समोरचा जो उंच डोंगर दिसतोय तो डोंगर आपल्याला क्रॉस करायचा आहे. मी बोललो ना की पिक्चर अजून संपलेला नाहीये. हा रस्ता बघा, अरे बापरे, एकदम खडतर रस्त्याचा प्रवास आहे. आपण ह्या डोंगराच्या त्या साईडने आलोय राऊंड मारून. डोंगराच्या एकदम टॉप वरती पोहोचतोय. जे लोक शहादा धडगाव प्रवास करतात ना, ते विचारही करू शकत नाही की काकडद्याच्या ह्या साईडला असे काहीतरी रस्ते आहेत. प्रथम सरांची ट्रायम्फ. कोणती गाडी सर, कोणता मॉडेल आहे? स्क्रॅम्बलर आहे. स्क्रॅम्बलर 400 ना सर, दणदणाटीवर राहिले. कदाचित हा रस्ता खाली जात असावा त्या साईडने, पण आम्ही आलो आहे इथून, तो बघा तिथून त्या साईडने. आणि बोरदवरून हा रस्ता येतो, ते समोर दिसतं बोरद. आता हा रस्ता कुठे जातोय आपल्याला माहित नाही. काकडदा पोचायला आणखीन जवळपास 5 ते 6 किलोमीटर बाकी आहे. आणि असा काहीतरी पॉईंट दिसला, म्हटलं इथं गाडी थांबू. व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एक अनप्लॅन ट्रिप होती. जस्ट सरांशी माझं बोलणं झालं सकाळी आणि म्हटलं की निघूया, आणि इमिडिएटली प्लॅन बनला आणि निघालो आम्ही. चला पुढे. इथून आता आपल्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. इथून सातपुडा थोडा वेगळा जाणवेल. एकदम खडतर आणि खतरनाक रस्त्यांचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो आहे खामला या ठिकाणी. गाव आहे चांगलं मोठं, हे बघा. आणि ह्याच्यानंतरचं गाव लागेल काकडदा. आजूबाजूला शेतं आणि मधोमध सुंदर असा रस्ता, ब्युटिफुल. हे बघा, आंब्याचे झाड आहेत मोठे मोठे. इथे थोडे म्हातारे झाड आपल्याला पाहायला भेटतात. आणि आपला जो प्रवास आहे ना, तो आता संपण्याच्या मार्गावरती आहे. काय नाव दादा तुमचं? संजय तडवी नाव आहे. संजय तडवी. हा, इकडं अकरानी. हा, अकरानी पासून आलोय. तुम्ही जास्त उन्हामध्ये फिरताय. काय आपल्या इथलंच एरिया आहे, मजा येते बघायला, कव्हर करायला. चला येतो, काळजी घ्या. हो. आता धडगाव जातो आणि हा काकडदा. हो. इथून काकडदा किती दूर आहे? इथंच 1 किलोमीटर. बरं, म्हणजे आता आपण आहे ना मेन रस्त्याला लागलोय, शहादा आणि धडगाव. आणि हा असा काहीतरी रस्ता आहे बघा. तर आपल्याला घ्यायचा आहे राईट. जायचं पुढे. चला. शहादा धडगाव मेन रस्ता लागलेला आहे. आणि असा काहीतरी कंडिशन आहे बघा. या रस्त्यावरून खूप वेळा चालू आहे यार. आता काकडदा पोचायला फक्त 1 किलोमीटर बाकी आहे. समोर काकडदा दिसतंय आपल्याला. मी कधी विचारही केला नव्हता की काकडदा डायरेक्ट ह्या डोंगरांना भेदून येऊ शकतो. एक नवीन रूट समजला प्रथम सरांमुळे. सर कसा वाटला प्रवास आजचा? मस्त. आजचा दिवस गमतीशीर होता खूप. एकदम स्मूथली डोंगर क्रॉस केला, पण रस्ता खूप रिस्की आहे. आम्ही नाही सांगणार कोणाला इथे यायला. लोक ह्या रस्त्याचा उपयोग करतात. पावसामध्ये हा रस्ता बंद होऊन जाईल. तर ठीक आहे, प्रथम सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, व्हिडिओ बनवायचा कसं काय वगैरे. आणि आम्ही इथून पुढे पण बरेचसे व्हिडिओ बनवणार आहेत. तोपर्यंत हा व्हिडिओ इथं संपवतो. सर काय म्हणणं आहे? आय थिंक लोकांना हे दृश्य दाखवणं खूप गरजेचं आहे. मागचा सीन बघा. आम्ही बऱ्याच पुढे निघून आलो काकडद्याला. आणि सध्या दरा पोचण्यात आहे. ठीक आहे, व्हिडिओ इथंच संपवतो. तोपर्यंत काळजी घ्या, लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा.